पुस्तकाचं नाव आहे बोर्डरूम. लेखक अच्युत गोडबोले, अतुल कहाते. मॅनेजमेंटची सुरुवात. खरं तर आपण जवळपास काहीही केलं तरी त्यात कुठे ना कुठे मॅनेजमेंटचा थोडा तरी भाग असतोच. अगदी कामाला जायची तयारी करायची असेल तरीही. उदाहरणार्थ आपण शक्यतोवर दात घासल्यानंतरच खातो किंवा जमल्यास आंघोळ केल्यानंतरच नवीन कपडे घालतो वगैरे. अगदी स्वयंपाक करतानाही त्यात खूप नियोजन लागतं. एकाच वेळी तिकडे तेल तापवत असताना भाज्या कापणं वगैरे गोष्टींमध्ये शेवटी मॅनेजमेंटचाच भाग येतो. अशा अगदी लहानपणापासून त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या कंपन्या चालवणं, मोठं झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची का होईनात पण मॅनेजमेंटची तत्व लागू पडतातच. ही मॅनेजमेंट म्हणजे नेमकी काय भानगड आहे? अजून या शब्दाची व्याख्या करणं चालूच आहे. आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट या पुस्तकात जॉर्ज टेरी म्हणतो, मॅनेजमेंट या शब्दाची अचूक व्याख्या अजून तरी झालेली नाही आणि याचं कारण म्हणजे मॅनेजमेंट ही मनुष्य प्राण्याशी निगडीत असतं आणि माणूस म्हटला की त्यात अनिश्चितता आलीच. पण सर्वसाधारणपणे मॅनेजमेंट म्हटलं की नियोजन करणं म्हणजे प्लॅनिंग, संघटित करणं ऑर्गनायझिंग, सूत्रसंचालन करणं म्हणजे कॉर्डिनेटिंग, लोकांना उद्युक्त करणं म्हणजे मोटिवेटिंग आणि नियंत्रण ठेवणं म्हणजे कंट्रोलिंग ह्या गोष्टी त्यामध्ये मोडतात. हे आता सर्वमान्य आहे. मॉन्ट्रियलच्या मॅगिल युनिव्हर्सिटीतला हेनरी मिंट्सबर्ग मॅनेजमेंटचे 3 भाग पाडतो. संघटना बांधणं म्हणजे लोकांना कामावर नेमणं वगैरे, बाह्य जगाशी संबंध ठेवणं म्हणजे स्पर्धक, सहकार, गिराईक इत्यादींशी, आणि निर्णय घेणं. पण व्याख्या काही का असेनात, मॅनेजमेंटचा वापर हा इतिहासात खूप पूर्वीपासून झालाय. ख्रिस्तपूर्व 5000 वर्षापासून सुमेरियन लोकांनी घटनांची नोंद ठेवण्याचं, रेकॉर्ड किपिंगचं तंत्र आपल्याला शिकवलं. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व 4000 ते 2000 सालांमध्ये मोठमोठे पिरॅमिड बांधण्यात आले. ते बांधण्यासाठी 1,00,000 मजूर रात्रंदिवस घाम गाळत होते. ते कसे बांधायचे याची रचना करणं, त्या कामाचं विभाजन करून कोणी कुठलं काम करायचं हे ठरवायचं आणि ते बरोबर झालंय की नाही हे पुन्हा तपासून पाहायचं म्हणजे मॅनेजमेंट शिवाय दुसरं काय होतं. पुढे ख्रिस्तपूर्व 2000 ते 1700 सालांमध्ये बॅबिलॉनियन लोकांनी काहीही काम करताना लक्ष्य म्हणजे टार्गेट निश्चित करायचं आणि प्रत्यक्ष काम संपल्यावर त्या लक्ष्याशी, टार्गेटशी तुलना करायची हे आपल्याला शिकवलं. आजही कुठल्याही सेल्समनसाठी विक्रीचं एक टार्गेट ठरलेलं असतं. त्याची मुळं ही 4000 वर्षापूर्वी अशी सापडतात. पुढे ख्रिस्तपूर्व 600 सालाच्या सुमाराला हिब्रू लोकांनी संघटनेमध्ये वेगवेगळे अधिकार असलेल्या वेगवेगळ्या पातळ्या म्हणजे हायरार्की कशा करायच्या हे आपल्याला सांगितलं. ख्रिस्तपूर्व 500 सालाच्या सुमाराला कुठल्याही कामासाठी लागणाऱ्या पद्धती म्हणजे प्रोसिजर्स या कशा असाव्यात यावरही बराच विचार झाला. ग्रीक लोकांनी मॅनेजमेंटच्या विचारांमध्ये ख्रिस्तपूर्व 500 सालापासून खूप भर घातली. त्यांनी शास्त्रीय तार्किक दृष्टिकोन दिला. त्यांचा लोकशाहीवर भर असे. मेन्सियस या ग्रीकानं स्टँडर्ड्सवर भर दिला. सॉक्रेटिस तर म्हणत असे, जर एखाद्याला काय करायचं असेल, ते कसं करायचं असेल आणि त्यासाठी कशाची गरज लागणार आहे हे कळलं तर तो काम ते चोख तऱ्हेने करू शकेल. मग तो नेतृत्व त्या कुटुंबाचा असो की त्या युद्धाचा असो. शेवटी सॉक्रेटिस आपल्या मॅनेजमेंटचीच मूलतत्व सांगत होता. रोमन संस्कृतीमध्ये ख्रिस्तपूर्व 300 कालापासून पुढच्या 600 वर्षात मॅनेजमेंटच्या विचारामध्ये भर पडली, पण ती मुख्यत्वे करून केंद्रीकरणाच्या म्हणजे सेंट्रलायझेशनच्या दिशेने होती. एखाद्या संघटनेमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेचे निर्णय घ्यायला लागले तर गोंधळ होतो. त्यामुळे हे निर्णय एका ठिकाणीच घेऊन ते सगळ्यांना बरोबर घेऊन बरोबर तऱ्हेने आणि झटपट कळावेत अशी त्यामागची कल्पना होती. आपलं सरकार योग्य तऱ्हेनं चालावं आणि शत्रूपासून बचाव करावा या इच्छेतूनच या तत्वांचा जन्म झाला होता. ग्रीकांच्या लोकशाहीच्या कल्पनेहून हे बऱ्यापैकी वेगळं होतं. मध्ययुगात चर्चचा समाजावर खूप प्रभाव होता. चर्च म्हणजे एक मोठी सत्ताच होती. चर्चचा मोठा कारभार चालवण्यासाठी मग मॅनेजमेंटची बरीच तत्व वापरावी लागलीच होती. याच काळात युरोपमध्ये मोठमोठी कॅथेड्रल्स बांधण्यात आली. त्यामध्येही बरेच कारागीर लागले. या इमारतींची रचना, त्यांच्या कामाचं नियोजन, मजुरांमध्ये काम वाटणं हे सगळं करणं म्हणजे पुन्हा मॅनेजमेंट आलंच. याच काळामध्ये क्रुसेड सुरू झाल्या. यात युरोपियन सैन्याचं नुकसान बरंच झालं, पण व्यापाराला मात्र बरीच चालना मिळाली. व्यापाऱ्यांना त्या व्यापारासाठी नवीन बाजारपेठा आणि सहकारी त्यातूनच मिळाले. 1200 सालाच्या सुमाराला मार्को पोलो हा प्रसिद्ध व्यापारी चीनला जाऊन थडकला आणि त्यांनी त्या काळी
कुप्रसिद्ध असलेल्या चंगीज खानाच्या सैन्याबरोबर व्यापाराचे करारही केले. त्या काळी सरंजामशाहीतून भांडवलशाहीकडे हळूहळू वाटचालीचीच ही पावलं होती. त्या काळी गिल्ड पद्धतीनं वस्तूचं उत्पादन होई. अनेक तऱ्हेचे कारागीर त्याच्यामध्ये एकत्र येत आणि मग नवीन कारागीर हा अप्रेंटिस म्हणून लागे. त्यात त्याचं शिक्षण होई. या सगळ्यात पुन्हा मॅनेजमेंटच्या तत्वांचा वापर करावाच लागे. 1300 साली व्यापार बऱ्यापैकी वाढायला लागला होता. मग त्यातले तंटे हेही आलेच आणि मग हे सोडवण्यासाठी व्हेनेशियन लोकांनी कायद्याची चौकट बसवायला सुरुवात केली. व्यापार म्हटला की जमा खर्च आलाच. पेसिओनी या इटालियनांनी आजची प्रसिद्ध डबल एंट्री बुक किपिंगची अकाउंटिंगमधली पद्धती 15व्या शतकामध्ये सुरू केली. नंतर फ्रान्सिस्को डी मारो यांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगची पद्धती शोधून काढली आणि मग सोरेन्झो बंधूंनी जनरल एंट्री आणि लेजर्स यांचीही पद्धत काढली. व्यापार कसा चाललाय याची मोजमापं आता होणं शक्य झालं आणि ती काळाची गरज होतीच. याच काळामध्ये जगामध्ये अशा गोष्टी घडत असताना भारतामध्येही बऱ्याच गोष्टी घडल्या. सांचीचे स्तूप, भुवनेश्वरचं भारहट मंदिर, खजुराहोची देवळं, बुंदेलखंड, आबू इथलं जैनांचं मंदिर, मोहेंजोदारो इथली उत्खनन हे सगळं एकच दाखवतं. मॅनेजमेंटच्या तत्वांचा वापर केल्याशिवाय हे सगळं होणंच शक्य नव्हतं. चंद्रगुप्ताच्या काळात सरकार चालवण्याविषयी बरीच तत्वं पुढे आली. कौटिल्यामध्ये आपल्याला आपल्या मॅनेजमेंटच्या तत्वांची बरीच बीजं सापडतात. पण एकंदरीत मॅनेजमेंट हे खऱ्या अर्थानं शास्त्र मात्र बनायला हजारो वर्ष लोटावी लागणार होती. आर्य चाणक्य. आज आपण मॅनेजमेंटच्या जाडजाड पुस्तकात जी तत्वं वाचतो त्यातली बरीचशी ही ख्रिस्तपूर्व 500 सालीच आर्य चाणक्यांनी लिहून ठेवली आहेत. हे ऐकून आपल्यापैकी काही जणांना आश्चर्य वाटेल. मगध साम्राज्यात ज्या काळी चाणक्याकडून त्यांचे शिष्य ज्या गोष्टी शिकत होते, जवळपास त्याच शिकायला आज हजारो लोक मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमधून सेमिनारसाठी हजर राहतात ही एक गंमतच आहे. चाणक्यांच्या आयुष्याभोवती एक मोठं गूढ असं वलय आहे. चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त अशी अनेक नावं असलेला हा विद्वान पुरुष एकच होता असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. त्याचे आईवडील, जन्मस्थान याविषयी कुठेच खात्रीलायक माहिती नाही. त्यांच्याविषयीच्या महत्वाच्या घटना महानामो थेरो इत्यादी प्राचीन बौद्ध आणि जैन साहित्यातून वर्णिलेल्या आहेत. विशाख दत्ताचं मुद्रा राक्षस हे नाटक तर त्यांच्यावरच आधारलेलं होतं. अगदी अलीकडे याच विषयावर एक लोकप्रिय अशी दूरदर्शन मालिकाही निघाली होती. त्यामुळे चाणक्याविषयीचं गूढ थोडंसं आणखीनच वाढलंय. विशाख दत्तानं चाणक्य कुटील बुद्धीचे असल्याचं त्याचं नाव कौटिल्य पडलं असं सुचवलंय. तर त्यांचं नाव कौटिल्य नसून कुटल गोत्रावर आधारलेलं कौटिल्य असं आहे असं काहींचं म्हणणं होतं. त्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रातही कौटिल्य या नावाचा उल्लेख 72 वेळा आहे. तर विष्णुगुप्त हे नाव एकदाच आलेलं आहे. यातून अर्थशास्त्र लिहिणारे कौटिल्य आणि चाणक्य एकच होते की नाही यावरही मतभेद पूर्वी होतेच. कामसूत्र लिहिणारा वात्स्यायन हाही चाणक्यच होता असंही एक मत आहे. चाणक्य म्हणजे कोणी का असेना अफलातून विद्वान होते यात शंकाच नाही. मगध साम्राज्यातले ते एक ज्ञानीगुरू. विंध्याचलाच्या जवळपास एकांतात गुरुकुल चालवत. त्यांची ख्याती मगधात आणि बाहेरही पसरलेली होती. त्यावेळचा मगधचा सम्राट महानंद हा एक विलासी, अनाचारी, आळशी आणि अत्याचारी राजा होता. रात्रंदिवस मदिरा आणि मदिराक्षी यांच्या उपभोगात मग्न असलेला नंद प्रजेची लुटमार करत असे. एके दिवशी भर राजदरबारात नंदराजानं चाणक्यांचा अपमान केला. यावेळी संतापून चाणक्यांनी आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि नंदराजाचा नाश करीन तेव्हाच या शेंडीची गाठ पुन्हा मारीन अशी प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर त्यांनी आपलं गुरुकुल बंद केलं आणि आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी त्यांचा प्रवास सुरू झाला. चंद्रगुप्त मौर्य हा नंदराजाच्या सैन्यात एक सामान्य सेनाधिकारी होता. नंदराजाच्या दासींपैकी एकीचा तो मुलगा होता असंही मानलं जातं. चंद्रगुप्ताच्या प्रेयसीला नंदराजानं बळजबरीनं आपल्या जनानखान्यात सामील केलं होतं आणि म्हणून त्याचा नंदावर प्रचंड राग होताच. एके दिवशी नंदराजाचे काही सैनिक पेठेत प्रजेला त्रास देत होते. त्यावेळी चंद्रगुप्तानं त्यांचा प्रतिकार केला. त्यानं त्यातील काही सैनिकांना ठार केलं तर काही जण पळून गेले. चाणक्य हे सगळं बघत होते. चंद्रगुप्त आपल्या कामाला उपयोगी पडेल म्हणून त्यांनी चंद्रगुप्ताशी मैत्री केली. नंदराजाचं राज्य उलथून टाकून त्यावर चंद्रगुप्ताला बसवायचा मग त्यांनी बेत ठरवला. त्यानंतर चाणक्यांनी चंद्रगुप्ताला सैनिकी शिक्षण, व्यूहरचना, राजनीती वगैरे बऱ्याच गोष्टी शिकवल्या. बऱ्याच युक्त्या करून शेवटी नंदराजाचा पूर्ण विनाश केला हे सर्वश्रुत आहे.
पुढे सिकंदराच्या आक्रमणाची बातमी समजताच चाणक्यांनी लहान लहान राज्यांना मगधच्या झेंड्याखाली एकत्र केलं. अनेक मर्जीनं आले, अनेकांची युद्ध करावी लागली. काही जण चाणक्याच्या कुटील डावपेचांनी मरणही पावले. सिकंदर सैन्यासह दाखल झाला तेव्हा त्यानं काही राज्य जिंकली, पण शेवटी त्याची टक्कर होती ती चंद्रगुप्ताशी आणि मुख्य म्हणजे त्याचे डावपेच आखणाऱ्या चाणक्याशी. सॉक्रेटिस हा सिकंदराचा राजगुरू होता, तर चाणक्य चंद्रगुप्ताचा, असं काहींचं म्हणणं. यात काही वादही आहेत. सॉक्रेटिसला चंद्रगुप्त आणि त्याच्या मोठ्या सैन्याची भीती वाटत नव्हती, पण सिकंदरला चाणक्यापासून मात्र सावध राहायचा इशारा दिला होता. पुढे सिकंदराच्या सैन्यात बंडाळी माजली आणि सिकंदर परत जाताना मारला गेला. या चाणक्यानं राजा कसा असावा, त्यांनी प्रजेशी कसं वागावं, राज्य कसं करावं, मंत्री कसे निवडावे, त्याची दिनचर्या कशी असावी याविषयी जे लिहून ठेवलंय त्यातून बरंचसं शिकण्यासारखं आहे. यात नेतृत्व, लीडरशिप, वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट, टीमवर्क, डेलिगेशन वगैरे गोष्टींविषयी आपल्याला खूप खोलवर विचार सापडतात. खूप पूर्वी काळ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं बाळशास्त्री हरिदास यांनी लिहिलेलं आर्य चाणक्य नावाचं एक पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात याविषयी बरेच उल्लेख सापडतात. यामध्ये गुप्तहेर कसे असावेत. चाणक्यांनी यात 9-10 प्रकारच्या हेरांविषयी सांगून ठेवले. शेती चांगली न चालल्यामुळे पूर्ण कफल्लक बनलेला, बुद्धिमत्ता असलेला पण प्रामाणिक प्रवृत्तीचा असा शेतकरी हा हेर म्हणून निवडावा, अशा तऱ्हेचे बरेच उपदेशही सापडतात. आजच्या व्यापारी जगात प्रतिस्पर्धी कंपनीच्या आतल्या हालचाली करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या जे करतात त्यातही बऱ्याचदा चाणक्य डोकावतोच. यामध्ये चाणक्यानं राज्याची व्यवस्था कशी चालवावी, त्यात खाती कशी असावीत, म्हणजे संरक्षण, खजिना इत्यादी, त्यांचे मुख्य कसे नेमावेत याविषयी सखोल उपदेश करून दिलेले आहेत. आज एखादा मुख्य अधिकारी कंपनी सोडून गेला तरी कंपनीचा कारभार ठीक चालावा यासाठी आपल्या हाताखाली चांगले अधिकारी वारस म्हणून नेमायची पद्धत आहे सक्सेशन प्लॅनिंग. त्याचाही इथे उल्लेख आहे. चाणक्यांनी राजाज्ञापत्र विभागासाठी 13 तऱ्हेची पत्र वर्णिलेली आहेत. निंदा, प्रशंसा, पृच्छा, प्रेरणा, अनुनय वगैरे या तऱ्हेची पत्र कशी लिहावीत याविषयी सूचनाही त्यात केलेल्या आहेत. राजा कितीही मोठा असला तरी फक्त त्यामुळे राज्य चांगलं चालू शकत नाही. त्यासाठी चांगले मंत्री लागतात. त्यामुळे जे होऊ शकतं ते टीम वर्कचं तत्व त्या काळी चाणक्यानं सांगितलेलं होतं. या मंत्रिमंडळात कुठल्या गोष्टींची चर्चा व्हावी, एकदा चर्चा संपल्यानंतर त्यातल्या कुठल्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात, कुठल्या गोष्टी बाहेर सांगाव्यात याविषयीही विवेचन आहे. हे मंत्री राजनिष्ठ आहेत की नाहीत याविषयी चाणक्यानं 4 तऱ्हेच्या चाचण्या सांगितलेल्या आहेत. भयोपधा, अर्थोपधा, धर्मोपधा आणि कामोपधा अशा या त्या 4 चाचण्या. यातली कामोपधा मोठी गमतीशीर आहे. यात म्हणे एका म्हाताऱ्या संन्यासिनीनं मंत्र्याला येऊन सांगायचं की राणी तुझ्याविषयीच्या कामज्वरानं अतिशय पीडित झाली असून तुला समागमासाठी ती आतुर आहे. यातून पूर्ण गुप्त व्यवस्था केलेली आहे आणि तू जर ती महाराणीची इच्छा पूर्ण करशील तर तुझं अन्य दृष्टीनेही महत्व वाढेल आणि मग तुला आर्थिक लाभही होईल आणि हे वारंवार सांगूनही जो नाकारेल तो पवित्र आणि राजनिष्ठ समजावा वगैरे वगैरे. ही चाचणी आजकालच्या व्यवस्थापनामध्ये वापरणं थोडं कठीणच आहे, पण त्याच्या इतर लिखाणातून 1-2 दिवसांचा मॅनेजमेंटचा सेमिनार नक्कीच घेता येईल, यात शंका नाही. युद्ध आणि व्यवस्थापन. युद्धात जसा शत्रू असतो तसे उद्योगामध्ये स्पर्धक असतात. दोन्हींमध्ये नेतृत्वाची गरज भासते. दोन्हींमध्ये डावपेच, स्ट्रॅटेजी याला महत्व आणि याच विचाराने युद्धातल्या डावपेचांवरच्या पुस्तकांचं मॅनेजमेंटच्या वर्तुळामध्ये बरंच तोम माजलंय. उदाहरणार्थ ख्रिस्तपूर्व 500 साली सन त्सू यांनी द आर्ट ऑफ वॉर हे पुस्तक लिहिलं आणि आजही ते वाचलं जातंय. 21व्या शतकात न्यूयॉर्कमधल्या समुद्रासमोरच्या मॅनहॅटनमधल्या एखाद्या सुळक्याच्या 100व्या मजल्यावर 2500 वर्षानंतर आपल्या पुस्तकाची चर्चा सूटबूट घातलेली मंडळी करत असतील याची त्या सन त्सूला कल्पनाही नसेल. आधुनिक काळामध्ये डावपेच किंवा स्ट्रॅटेजी यावर खोलवर विचार मांडण्याचं श्रेय हे आयगॉर अॅन्सॉफ याला देण्यात येतं. पण माणसानं दुसऱ्याशी भांडायला सुरुवात करून त्यावर मात कशी करायची याचा विचार त्याच्या डोक्यात तेव्हापासून घोळायला लागला, तेव्हापासून खरी स्ट्रॅटेजी सुरू झाली, असं प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु गॅरी हॅमेल म्हणतो. सन त्सूनं ते सर्वप्रथम लिहून ठेवलं इतकंच. द आर्ट ऑफ वॉरमध्ये सन त्सूनं जे लिहून ठेवलंय त्यातलं बरंचसं आज लागू पडतं. नाहीतर प्रत्येक मोठ्या वाचनालयात हे पुस्तक सापडलं नसतं. 2500 वर्षापूर्वीचं हे पुस्तक आज चक्क बेस्ट सेलर आहे. हार्वर्ड, वॉर्टन यासारख्या विद्यापीठात त्यावर चर्चाही आज रंगते. या पुस्तकात सन त्सूनं शत्रूला कसं सरळ करावं याविषयी धडे दिले आहेत.
जर धूर्तपणाने आणि कट करून शत्रूवर मात करता येत नसेल तर शत्रूला उगाच नष्ट कशाला करायचं असं संजू विचारतो. शत्रूला शरण आणायचं असेल तर प्रथम त्याचे डावपेच ओळखावेत, ते मोडून काढावेत आणि ते जमलं नाही तर त्याच्या मित्रांवर सहकाऱ्यांवर हल्ला करावा आणि तेही न जमल्यास त्याच्या सैन्यावर हल्ला चढवावा आणि तेही जर का जमलं नाही तर शत्रूच्या शहरांवर हल्ला करावा असा सल्लाही संजूनं देऊन ठेवलाय. नेहमीप्रमाणेच या पुस्तकाविषयी वाद आहेत. या पुस्तकाचं खरं शीर्षक होतं सन त्सू पिंगफा, पण ते लिहिलं होतं खरं तर सन वू या लष्करी जनरलनं असं म्हणतात. या पुस्तकामुळेच राजानं मग सन वूला बोलावून घेतलं. युद्धात शिस्तीची गरज किती खोलवर आहे हे सांगताना प्रात्यक्षिक म्हणून त्यानं राज्याच्या 2 रखेल्यांची मुंडकी उडवली होती अशी दंतकथाही आहे. या सन त्सू सारख्या जपानमध्ये मियामोटो मुसाशी या नावाचा योद्धा होऊन गेला. त्यानं अ बुक ऑफ 5 रिंग्स हे पुस्तक लिहिलं. 1974 साली ते पुन्हा प्रसिद्ध झालं आणि पुन्हा लोकप्रिय झालं. तशीच मग कार्ल फॉन क्लास्विट्स यानं लिहिलेलं आणि 1908 साली प्रकाशित झालेलं ऑन वॉर आणि 1967 साली पुन्हा प्रसिद्ध झालेलं लिडेल हार्ट या इंग्रजानं लिहिलेलं स्ट्रॅटेजी ही पुस्तकंही गाजली. पहिल्या महायुद्धात लिडेल हार्ट जखमी होऊन निवृत्त झाला, पण तत्पूर्वी त्यांनी रणगाडे, शस्त्र आणि इतरही अनेक गोष्टींचं आधुनिकीकरण केलं. आपले विचार मात्र इंग्लंडमध्ये बऱ्याच लोकांना कळलेच नाही, त्याची त्याला खंत वाटे. गंमत म्हणजे जर्मनांनी मात्र त्याचा चांगला वापर केला. अमेरिकेतल्या नौदलाला शिकवताना मिलिटरी मिसफॉर्च्यून असं एक पुस्तक पूर्वी वापरत. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनाही यातून खूप काही शिकण्यासारखं आहे असं गॅरी हॅमेल म्हणतो. नेपोलियन हा आपल्या अधिकाऱ्यांना हुकूम देत असेच, पण त्यामागची कारणमीमांसाही तो त्यांना समजावून सांगे आणि मग त्यांना नीट कळतंय की नाही हेही तपासून बघे. नुसताच हुकूम दिला तर लोकांना ती कृती आपली वाटणार नाही आणि त्यात त्यांचा सहभाग पूर्णत्वानं होणार नाही. शिवाय परिस्थिती थोडीशी जरी बदलली तर चातुर्यानं आपली कृती कशी बदलायची याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही, ही त्यामागची भूमिका होती. डेलिगेशनच्या विषयीचा हा एक उत्कृष्ट धडाच होता. आजच्या असंख्य मॅनेजर्सना तो उपयोगी पडतो. चंगीझ खानानं फक्त 4 फूट रुंदीच्या रस्त्यावरून 10 लाख लोक मंगोलियातून रशियात अतिशय कमी नुकसान करून हरवले, तेव्हा तो मॅनेजमेंटचाच एक ग्रेट असा नमुना होता. जर्मनीच्या लष्कराचं आधुनिकीकरण 1875 साली ज्या फॉन मॉल्टकननं केलं त्यानं चंगीझ खानाचा पूर्ण अभ्यास केला होता. मॉन्टगोमेरीही चंगीझ खानाची स्तुती करी. मॉन्टगोमेरीनेही नेतृत्व याविषयी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. लॅम्ब, बेलॉक वगैरेंनी चंगीझ खानाविषयी बरंच लिहून ठेवलंय. आठवलं म्हणून त्यातली एक गमतीशीर गोष्ट सांगतो. लग्नाच्याच दिवशी चंगीझ खानाची बायको पळवली जाते. 4 दिवसांनी ती परत मिळते. तिला नंतर एक मूल त्या दुसऱ्या माणसापासून झालंय हे माहीत असूनही चंगीझ खान ते मूल वाढवतो आणि मग तो मेल्यानंतर तो मुलगा राजा होतो. सगळंच अजब. शत्रूचं बोल ओळखणं हा डावपेचातला महत्वाचा भाग. जपाननं जेव्हा दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेशी वैर ओढवून घेतलं त्या अगोदर जपानचा यामामोटो नावाचा एक नौदलातला अधिकारी अमेरिकेला भेट देऊन आला होता. त्याने अमेरिकेतली प्रगती, तिथलं मॅनेजमेंट याची परत आल्यानंतर खूप स्तुती केली होती आणि अमेरिकेच्या फंदात न पडण्याचा इशाराही दिला होता, पण त्याचं कोणी ऐकलंच नाही. पुढे काय झालं हे इतिहास जमा आहे. 1943 साली यामामोटो युद्धात मारला गेला. दुसऱ्या महायुद्धातला असाच एक गाजलेला जर्मन सेनानी म्हणजे रोमेल, वयाच्या फक्त 49व्या वर्षी फील्ड मार्शल बनलेला असा एकमेव मनुष्य. चर्चिलही त्याची भर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये स्तुती करी, पण शेवटी 1944 साली हिटलरनंच त्याला विष पाजून मारलं. या सगळ्यांसाठी आपल्याला खूप पश्चिमेकडे पाहायची गरज नाही. अगदी आपल्या महाभारताचा अभ्यास केला तरी त्यात रणनीती, नेतृत्व, राज्याची अर्थव्यवस्था, मंत्री, कर्तव्य, हेर, शत्रू, डावपेच याची खोलवर चर्चा आहे. लीडरशिप सिक्रेट्स फ्रॉम दी महाभारत या मीरा उबेरॉय यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचे खूप उल्लेख आहेत. भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला दिलेले धडे आजही उपयोगी पडतील यात शंका नाही. एक काम एकालाच द्यावं, अनेकांना ते दिलं तर त्यात गोंधळ निर्माण होतो, असं अकाउंटेबिलिटी याविषयीचे धडे महाभारतानं आपल्याला खूप वर्षापासून दिलेले आहेत.